नमस्कार मंडळी, फॅमिली ड्रामा आणि C5 मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. चला मालिकांचे अपडेट्स पटकन जाणून घेऊया. देव माणूस मधला अध्याय या लोकप्रिय मालिकेपासून सुरुवात करूया. माधुरी अजित कुमारला पाहताच त्याच्याकडे ओढली जाते. माझा गोपाळच लयच रोमॅन्टिक मूड मध्ये. माणसं बघतात तिथे सगळी. मग बघू दे की, हे कुणालाच घाबरत नाही. तू माझा आहेस आणि मी तुझी. आपल्यामध्ये या जगाचं काय काम? नाही खरंय सगळं, पण आपण ते लाली नावाचं प्रकरण आणून ठेवलं ना घरात, ती मिटेपर्यंत जरा. अजित कुमार तिला आतल्या खोलीत घेऊन जातो. आपण आतल्या खोलीत जाऊन बोलायचं का? चालतंय की, चल जाऊ. दोघांमध्ये रोमॅन्टिक संवाद होतो. अरे माधुरी, होय 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 होय, ते चेक करून पडशील. होय गोपाळ, माझा विश्वासच बसना झालाय. खरंच तुला मी आवडायला लागले. अजित कुमार माधुरीच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक करतो. अगं खरंच आवडायला लागली. तू हायच आवडण्यासारखी. तू कधी स्वतःला आरशात बघितलंय का? तुझ्या डोळ्यात एक वेगळी जादू आहे. त्यामुळे माधुरी सुखावते. असं वाटतं तुझा चेहरा असा ओंजळीत धरावा, दिवस रात्र तुझ्या चेहऱ्याकडे बघत बसावं. किती भारी हसतेस तू, तुझे ओठ किती भारी आहेत. इश्शा, अजून तू आहे ना माझ्यासाठी अप्सरा आहेस, अप्सरा. इश्शा, अजून अजून मला असं वाटतं मी ना CCTV पाहिजे होतो, म्हणजे 24 तास तुझ्यावर लक्ष ठेवलं असतं. इश्शा, अजून अखेरीस आपल्या मनात आलेला CCTV फुटेज पाहण्याचा डाव अजित कुमार साधतोच. माझ्या भावाला CCTV फुटेज बघायचं, दाखवशील? इश्शा, अजून हे आता दादा कुठं आला मधी? अगं बघ ना, मामा किती बोलले त्याला. बिचाराला वाईट वाटले आणि मला त्याला मदत करायची. माधुरी, दाखवशील माझ्यासाठी? नाही, असं कधी मी म्हणेन होय? माझं दुकान ते तुझंच दुकान की. चल दाखवते. गोपाळ, तुला काल रात्रीपासूनचं फुटेज बघायचंय का सकाळपासूनच? दादाला बहुतेक काल रात्रीपासूनच बघायचंय. ठीक आहे. मात्र त्याची फुटेज पाहण्याची घाई आणि अधीरता पाहून माधुरीच्या मनात संशय निर्माण होतो. गोपाळ, तू अनाथ आश्रम मध्ये होतास ना? मग लॅपटॉप मध्ये CCTV फुटेज कसं बघायला शिकलास? आता प्रेक्षक हो, महाराष्ट्राची महामालिका लक्ष्मी निवास बद्दल जाणून घेऊया. सिद्धू एका ठाम निश्चयाने भावनाच्या घरी येतो. भावनाला भूतकाळ सतावत असतो. या आहेत काळे पाटलांच्या खऱ्या सुनबाई भावना श्रीनिवास दळदळ. देवीचा कौल लक्षात घेऊन आपल्या गावच्या उत्सवात मीच भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. भावना मॅडम, सिद्धूला पाहताच तिचा राग अनावर होतो आणि ती दरवाजा बंद करून घेते. भावना मॅडम, सिद्धू काकुळतीला येऊन आपल्या प्रेमाची साक्ष देत राहतो. मॅडम प्लीज एकदा ऐकून घ्या. माझं खरंच खूप प्रेम आहे हो तुमच्यात. प्लीज एकदा ऐका ना. भावनाचं हृदय तिळ तिळ तुटत जातं. मॅडम एकदा तर बोला ना माझ्याशी प्लीज. एकीकडे सिद्धू तिला आर्त साद घालत असतो, मॅडम माझं खरोखर खूप प्रेम आहे हो तुमच्यावर. तर दुसरीकडे अंतर्बाह्य खचलेली भावना कोलमडून पडते. मॅडम मी मान्य करतो माझी खूप मोठी चूक झाली आहे. तुम्ही त्या बदल्यात मला वाटेल ते शिक्षा द्या, मला मारा, रागवा, काही करा, पण प्लीज बोला ना माझ्याशी. मी खोटं बोललो असेल, खोटं वागलोही असेल, पण माझं प्रेम खोटं नाहीये मॅडम. भावना मॅडम,
भावना मॅडम, उघडा ना मॅडम. आणि त्याच क्षणी संतापलेली लक्ष्मी सर्वांसमोर सिद्धूच्या जोरदार कानशिलत लगावते. मंडळी, आता पारू मालिकेतील महत्वाच्या घडामोडी पाहूया. एका व्यस्त क्षणी आदित्य पारू समोर गुरुजींचा विषय काढतो. पारू, मला काय वाटतंय, हे बघ, आई मगाशी म्हणत होती, आठवत आहे की गुरुजी जसं बोलतात, जसं सांगतात तेच नेमकं होतं आपल्या घरात. मला काय वाटतंय, आपण गुरुजींना जाऊन विचारूया का की गुरुजी, आमचं लग्न नेमकं कधी होणार? चांगली आयडिया ना? पण पारूचं उत्तर त्याला गोंधळून टाकतं. गुरुजींनी जर का सांगितलं की मी लवकरच मरणार असेल, दोघांमध्ये हलकासा तणाव निर्माण होतो. ते सगळं बाजूला ठेव. मी इथे तुझ्याशी काहीतरी बोलतोय, नॉर्मल बोलतोय. मी तुझं काय चालू आहे? मी एवढं चिडायला काय झालंय? पारू पुन्हा आपल्या कामात गुंतते. पारू, मी तुझ्याशी बोलतोय, काय झालंय? तुम्ही जरा शांत बसाल का? मला माझं काम करू द्या. इतक्यात आदित्याची नजर शॉर्ट सर्किटकडे जाते. तो घाबरून जोरात किंचाळतो. पारू, काय झालं? वाड्यातील इतर सदस्यांना काहीच कळेनासे होते. आदित्य धावत पारूकडे येतो. तो शॉर्ट सर्किट पासून तिला वाचवतो आणि घाबरलेल्या पारूला सावरण्याचा प्रयत्न करतो. पारू, तू ओकेस? ओकेस का? तेवढ्यात तिथे अहिल्या येते. समोरचं दृश्य पाहून थबकते, कारण तिच्या नजरेसमोर पारू आदित्यच्या मिठीत असते. बाप रे, स्पार्क जरा जोरातच झालेला दिसतोय. प्रेक्षक हो, शिवाच्या कहाणीने घेतलंय एक रोमॅन्टिक वळण. आशू गाढ झोपेत असताना शिवा उठते आणि आरशात पाहते. तिला मानेवर एक खूण दिसते. त्या खुणेमुळे शिवा खूप टेन्शन मध्ये येते. ती जोरात किंचाळते. आशू खडबडून जागा होतो. शिवा, काय झालं? अरे, असं कोण उठवतं? तुला झोपेचं पडलंय, पण तू हे बघ काय केलंय. ती खूण बघून त्याला हसू येतं. काय आहे शिवा? वेडा झालास का काय? तुला जे वाटतंय ना तेच आहे ते. मग आता सांग, बाहेर कसं जायचं? आशू, मला पण शिवा मात्र ती खूण कशी घालवायची या विचाराने खूप अस्वस्थ होते. आशू, तिथे बसून काय करतोय? इकडे ये ना. बसायचं नाही. तुला कळतंय का? हे बघ ना, केवढं झालंय. काय करायचं? काय करायचं? काय मलम लावायचं का? नाही, मलम कसलं मलम कसलं? काय थांब, मी सर्च करतो. सर्च कर. आशू ही उपाय शोधू लागतो. आशू, हो, पटकन एक बसशील का? काय सेकंड झालंय? थांब, सांगतो. एक सेकंद. बर्फ लावायचा. बर्फ लावायचं. मग आण पटकन बर्फ आण. आणतो. पटकन आण. बर्फ आणतो. एक मिनिट थांब. सीताई चिडल्या तर शिवाच्या मनात आता विचारांचं चक्र सुरू होतं. आशू खुणेवर लावायला बर्फ आणून देतो. हा आण पटकन. हाय, आशू, अरे काय करतोय आशू? बरं आहेस ना? हे असे देणार अरे आहेस मला? सॉरी हे घे, बर्फ आहे. शांत. पण काही उपयोग होत नाही. नाही जाते. अरे घे. नाही जाते. नाही जाते. काय सीताई चिडल्या तर? नाही चिडणार नाही. शाळा घे. पण काय आशू, सांग ना काय करायचं? तू एक काम कर ना, आजारी पड, झोपून राहा दिवसभर. काय कोण काय बोलायला येणार? तू वेडा आहेस का जरा? सीताई आत नाही काय येणार बघायला की काय झालंय हिला? येतील. आशू, काय करायचं? काय करायचं? प्रश्नच पडलाय मला. आता पुढे काय करायचं आशू, हा, एक आयडिया आहे. काय आयडिया? यावर दोघे विचार करू लागतात. मंडळी, आता आपण तुला जपणार आहे या रोमांचक मालिकेचे अपडेट्स पाहणार आहोत. इतके दिवस त्या मीराला मारण्याचा प्रयत्न केला, पण काहीच झालं नाही. आणि आता अथर्व
हे माझ्याच बाबतीत का घडतंय? काहीच मनासारखं न घडल्यामुळे कपटी माया त्रागा करू लागते. माया, वहिनी म्हणाला तू तिथे येऊन गेलीस, मग भेटली का नाहीस? बरी आहेस? हाऊ डेअर यू मीरा, हाऊ डेअर यू. दुसऱ्याचा आनंद हिरावताना तुला काहीच कसं वाटलं नाही? आज ज्या अथर्वच्या नावाची वटपौर्णिमा तू साजरी केलीस ना, त्यावर माझा हक्क होता. काहीच कसं वाटलं नाही तुला माझ्याकडून माझं सुख हिरावून घेताना? माझ्याच पाठीत खंजीर खुपसलास तू आणि माझ्या समोर माझ्या अथर्वशी लग्न केलंस तू. काहीच कसं वाटलं नाही तुला? तुझ्यासारख्या मुलीला ना जगण्याचा अधिकार नाहीये. कळलं? माया, एक मिनिट मध्ये बोलायचं नाही. कशी इतकी नीच वागू शकतेस ग तू मीरा? चोर तर चोरी करताना पैसे चोरतात ग. तू तर माझ्याकडून माझ्या हक्काचा माणूस चोरलास. का आलीस माझ्या आणि माझ्या अथर्वच्या मध्ये? ती मीरावर आपल्या अपयशाचे खापर फोडते आणि रागाच्या भरात तिच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न करते. बोल ना मीरा, हाऊ डेअर यू. मीरा तिचाच हात मुरगळून तिला जशास तसे उत्तर देते. वासा माया, तू मला बहीण मानलंस, मी सगळं ऐकून घेतलं. पण माझ्यावरती हात उगारायचा नाही हा. मी गावात वाढले. हे हात जसे गाईच्या वासराला गोंजारतात ना, तसेच बिथरलेल्या बैलाची ना शिंग धरून तिला मातीत लोळवतात सुद्धा. आणि एक लक्षात ठेव, आता मी या घरची सून आहे आणि तू एक आश्री. कळलं? मीराचा हा रौद्रावतार पाहून सगळेच स्तब्ध होतात. आणि जाता जाता मंडळी, लाखात एक आमचा दादा या मालिकेतील थरारक टर्न्स आणि ट्विस्ट जाणून घेऊया. डोंगराच्या कड्यावर शालन जालिंदरला सांगते की ती त्याचा खरा चेहरा सूर्यासमोर उघड करणार आहे. सूर्याला आत्ताही तर बोलवलंय. आला की त्याला ही सगळी कागदपत्र देऊन टाकणार आहे मी आणि तुमच्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. कसं शक्य आहे? हे माझ्या सूर्याचं नाही. पाताळ यंत्री जालिंदर शालनच्या हातातील कागदपत्रांची पिशवी हिसकावून घेतो आणि तिला आपले खुनशी विचार ऐकवतो. आयुष्याची कमाई जपताना जो कोणी वाटेत येतो त्याचा काटा काढण्याची ताकद ठेवतो आम्ही. काल रात्री तुम्ही तमाशा केलात आणि स्वतःच मरण स्वतः बोलावून घेतलं तुम्ही. आता तुम्हाला जिवंत ठेवण्याचा मूर्खपणा आम्ही करणार नाही. तो तिचा जीव घेणार इतक्यात तिथे मालन येते. मालक, तुम्ही इथं? मंडळी, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री, फक्त मराठी झी5 वर.